तर मंडळी मी आलेले आहे बापांचं मकर घेण्यासाठी आणि ठाण्यामध्ये आहे घंटाई मंदिर आहे, त्याच्या अगदी बाजूलाच आहे रोहित डेकोरेशन्स म्हणून. तिकडे खूप सुंदर सुंदर मकर आहेत आणि स्पेशल युनिक हे सर्व आपले 1 फुटाची 1.5 फुटाची मूर्ती असेल त्यासाठी आहेत. इकडे बघू शकता तुम्ही पिकॉकच्या डिझाइन मध्ये आहे मकर. इकडे रेड फ्लावर्स मध्ये आहे. पूर्ण आपले जे गुलाबाचे फुलं असतात त्याचं डेकोरेशन आहे. हे खूप सुंदर असं हे पण एक आहे. आणि हे बघा तुम्ही मंदिराची डिझाइन, याच्यामध्ये लाईट्स असतील. सेकंड वन 10,000 प्राइस आहे. म्हणजे याची जी सगळी प्राइस आहे ती मिनिमम 10,000 9,000 असे दिलेली आहे. बट खूप सुंदर आहेत ते. इकडे तुम्ही बघू शकता. त्यानंतर याच्यामध्येच थोडंसं वेगळं, जिकडे महाराजां होल्डिंग पण करते येतात माहिती नाही आता. बघू शकता प्रभू शिवाजी राजा आणि श्रीमंत योगी म्हणून दिलेला आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. हे छोटे मकर आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता हे जे माझ्या मागे आहे, तुम्हाला या कॅमेराने क्लिअर नाही दिसणार, बट माझ्या मागे आहे ते तिरुपती बालाजीचे ते मंदिर आहे, त्याचं डेकोरेशन आहे. दाखवते मी तुम्हाला. महालक्ष्मी मातेचं डेकोरेशन मध्ये आहे आणि त्रिशूळची डिझाइन आहे. खूप सुंदर आहे, तुमच्यासोबत शेअर करते. लाईट्स वगैरे बघू शकता तुम्ही. सुंदर सुंदर आहेत. बापरे मस्त. आई नाव दिलेलं. खूपच भारी आहेत ना, एक नंबर. शकता इकडे तुम्ही. हा पण मकर आहे आणि किती सुंदर आहे. मोरिया, श्री, इकडे पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर सुंदर आहेत. मागे तुम्ही हा मकर बघू शकता. लिहिलेलं काय माहितीये तुम्हाला मी दाखवते. फ्रंट साइडनी त्याच्यावरती लिहिलेले नाद एकच बैलगाडा शर्यत असं. पण खूप सुंदर आहे. लाईट्स वगैरे तर अप्रतिम दिसतंय, एकदम जबरदस्त आहे.
अष्टविनायक, सरस्वती माता आहे मध्ये. मकर तुम्ही बघू शकता. मावळा आणि वरती लिहिलेलं आहे जगदंब. खूप सुंदर. आणि जो आपण सुरुवातीला पाहिला जगदंब मध्ये, तर हे छोटस आहे त्याच्यामध्ये असं. खूप सुंदर. हे श्रीराम प्रभू, जय श्रीराम. हे आहे तिरुपती बालाजीचं डेकोरेशन. सुंदर अशी बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे ती, खूप जास्त सुंदर आहे. बघू शकता बाप्पा किती सुंदर आहे. पुन्हा हे महालक्ष्मी मध्ये आहे. इकडे बघू शकता तुम्ही. मोरया. स्वामी समर्थांचा मूर्ती किती आहे तुमची? आमची मूर्ती छोटी आहे काका, 1.5 फुटाचीच आहे. 1 फूट फक्त. आम्हाला एवढा मोठा नाही. एवढा मोठा नाही लागणार काका मला. छोटा. खूप सुंदर सुंदर आहेत मकर. तर मंडळी, माझं चॉईस करायचं चालू आहे, पण बघावं लागेल आपल्या हिशोबाने प्रत्येक गोष्टी. असं खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. ते बघा, थर्मोकॉलचे आहेत ना सगळे. हे बघा, खूप छान. तुम्ही बघितलं त्याच्या आधी एवढे भारी भारी मकर? मी पण माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइमच बघितलंय. ट्रीचं दाखवलं मी भरपूर. बघू ना, अजून बघूया. अजून आपल्याला अजून किती पाहायला मिळत आहेत. पण आहेत त्याच्यामध्ये पूर्ण लाईट्स आहेत आणि काचेची डिझाईन आहे पूर्ण. आउट ऑफ स्टॉक दाखवलं विषय. वाव, छान आहेत ना आर्विश? खूप सुंदर मकर आहेत, खूप सुंदर, खूप सुंदर. हो, निघू. हा बघा, किती सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन. जेवढं बघणार तेवढं आपणच कन्फ्युज होणार आहे. आणि आहे विठू माऊलीचं. माझ्यासोबत आहेत श्रद्धा मोरे ताई, आणि त्यांनी मला शॉपबद्दल माहिती सांगितली, डेकोरेशनबद्दल माहिती सांगितली, आणि छान सपोर्ट केला त्यांनी मला. तर ताई सांगतील किती वर्षांपासून हे डेकोरेशनचं आहे म्हणून, आणि किती वर्ष झालेले शॉपला, किंवा मग अजून ॲड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी ताई सांगतील तुम्हाला. हे 15 वर्षापासून करतात आहे रोहित सर, आणि नौपाडा पोलीस स्टेशन यांचं हे आहे, व्हिडिओज वगैरे करतात वगैरे.
आणि त्यांचा फेवरेट झालेला आहे हा व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमधून डोंबिवली वगैरे ह्या प्रकारचे लोक येतात असे. ते लांबून लांबून येतात, कांदोली येतात, डोंबिवली येतात, या पुणे पण येतात. पुण्यावरनं पण आले ऑर्डर यांची ऑर्डर. हा, अच्छा. पुण्यावरनं पण मी ऑर्डर घेतली, कोल्हापूरवरनं पण आले, तर मी हा ऑर्डर घेतली. अच्छा, ठीक आहे. तर जे ॲड्रेस आहे ठाणं वेस्ट नौपाडामध्ये ना, या स्टेशनपासून जवळ आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे. आणि अजून म्हणाल तर शॉपचं नाव आहे रोहित डेकोरेशन्स. जवळजवळ 15 वर्षापासून हे इकडे काम करतात आणि त्यांचं ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेरून पण ऑर्डर असतात. आणि मग तुम्ही डिलिव्हरी वगैरे सगळं करता ना, म्हणजे सगळं करतो आणि बाहेरून. हो, मग तेच म्हणजे त्यांची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस पण अवेलेबल आहे असं. तर जर तुम्हाला कोणाला ऑर्डर वगैरे करायचं असेल तर मी ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर हा देऊन ठेवेल तुम्हाला असं. एवढं पण खूप मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम छान कलेक्शन बघितलं. मला पण फार आवडतं. हो हो, ठीक आहे, चालेल. चला मग बाय. तर मंडळी, आम्ही जिकडे गेलो होतो पहिल्यांदा तिथे तुम्ही बघितले सगळे 5,000, 6,000, 7,000, 12,000, 21,000 अशी प्राईस होती. आणि जे कमी प्राईसचे होते ते म्हणजे होते छान, पण तरी पण मला असं म्हणजे वाटत होतं की नाही, आपण एकदा फुलांचं जे डेकोरेशन आहे ते ट्राय करू म्हणून मग मी तिथे काय फायनल नाही केलं. बट हो, आता मी आलेली आहे ठाण्यामध्येच आहे हे. आणि लास्ट इयर आपण जिकडे मखर घेतलं होतं, ज्यावेळी लास्ट इयरला मखर घेतलं होतं तिथेच आता आम्ही आलेलो आहोत. पण तेव्हा व्लॉगिंग चॅनल नव्हतं आपलं असं. आणि एक महिना आधीच तेव्हा खरेदी केली होती ना विशाल आपण, जसं बाप्पाला बुक केलं त्याच दिवशी आपण मखर फायनल केला होता असं. तर तेव्हा तर रात्रीच्या आम्ही 12 वाजता येऊन हे सगळं फायनल केलं होतं, तेच आठवलं मला. आणि ते शॉप मी आणि विशाल शोधत होते, फायनली सापडलं आम्हाला. पण आता ह्या वेळेला आम्ही शॉपचं नाव, कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहात सोबत, म्हणजे नेक्स्ट इयरला आपल्याला त्या गोष्टीची मदत होईल. आणि सगळं फ्लावरचं आहे आणि खूप सुंदर आहे खरंच फ्लावरचं डेकोरेशन. लास्ट इयर पण आपण तसंच केलं होतं आणि ह्या वर्षी पण आपण बघूया. मला जे चॉईस करते आहे मी आणि फायनल तेच करेल, तुम्हाला पण दाखवते. चला. तर मंडळी, शॉपचं नाव आहे श्री दुर्गा माता फ्लोरिस्ट म्हणून आणि खूप सुंदर शॉप आहे. सर्व फुलांचं डेकोरेशन आहे. आणि म्हणजे मी तुम्हाला जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लास्ट टाइम इकडनंच फायनल केलं होतं, तर मला ते म्हणजे असं असतं ना आपलं की आपण पहिल्या वर्षी जिथे सगळ्या गोष्टी घेतल्या त्याच गोष्टी आपण सेकंड शॉप आपण तेच शोधतो, कारण आपल्याला डिस्काउंट दिलेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला जी गोष्ट आवडते ते त्या गोष्टीबद्दल बोललं जातं. आणि एक ज्या दुकानात आपण घेत असतो तिथे वेगळं म्हणजे एक असतं ना आपल्याला की नाही, एक बोलतो ना आपल्याला मानसिक समाधान मिळतं असं. आणि आपण आता गणपतीच्या बाबतीतलं पण बघा, पहिल्या वर्षी जिथे मूर्ती फायनल केली होती, ज्या शॉपमध्ये मूर्ती फायनल केली होती, तिकडेच गेल्यानंतर मला ते बोलतात ना एक समाधान मिळालं की नाही बाबा मला आवडते तशी मूर्ती मिळाली. असू शकतं, माइंडसेट असू शकतं किंवा आपला स्वभावच आहे. आपल्याला जिथे चांगलं बोलतात, चांगलं ते डिस्काउंट देतात, तिकडे आपण जात असतो, तिथे आपला जमतो व्यवहार, तिथे आपण खरेदी करत असतो असं. तर चला मग आता फुलांचं डेकोरेशन दाखवते तुम्हाला. इकडे बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे. हे एक आहे आणि या सगळ्या माळा राम मारुती रोड ना. अच्छा, ओके. हा एक मला सुंदर वाटतोय, खूप ग्रीन मध्ये आहे. तो एक सर्कल मध्ये आहे पूर्ण फ्लावर मध्ये. आणि हे जे आहे ते मोदक डिझाईन आहे. शकता तुम्ही, सुंदरसा मखर. ही आहे पिकॉक डिझाईन. हे असं हा एक आहे.
तर मंडळी माझं फायनल करून झालेलं आहे आणि मी मोदक जे आहे त्या डिझाईनमध्ये घेतलेला आहे मकर. तुम्हाला दाखवते. हा आहे, हा फायनल केला ॲक्च्युली विशालला आणि मला आवडला. जेव्हा आता गणपती बसतील तेव्हा तुम्हाला आता पाहायला मिळेलच. तर खूप आवडला मला आणि असा म्हणजे उठून दिसतो आहे, त्यासाठी येल्लो आणि रेड कलरमध्ये आहे. आणि अजून माळा घेतल्यात घरामध्ये लावण्यासाठी. हे बघा ह्या घेतल्यात अशा मी 5 ते 6 माळा घेतल्यात घरात लावण्यासाठी. आणि माझा भाव करून पण झालेला आहे. रिजनेबल रेटमध्ये करून दिलं त्यांना. आणि माझ्या अरविशला थोडा ताप आलाय, झोपला येतो. हे बघा. तर आता घरी निघायची वेळ झाली. भरपूर सामान खरेदी करायचं, लाइटिंग घ्यायची आहे. रोज होतच नाही, रोज थोडं थोडं चालू आहे, तरी पण काही ना काही राहूनच जाते असं. चला मग खरेदी आता इकडनं फायनल करते आणि निघते इकडनं. आम्ही निघालो आहोत घरी आणि खूप थकलो आहे, खूप जास्त थकलो आहे आम्ही. आणि अजून पण भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहेत ना विशाल. अजून बाकी आहे, म्हणजे देवाचं सामान बाकी आहे, त्याच्यानंतर अजून काय पडदे वगैरे बाकी आहे, अजून साफसफाई बाकी आहे, साफसफाई बाकी, तिथं मेन आहे किराणा भरायचा आहे, किराणा बाकी आहे. भरपूर काही सामान एवढं 2-4 दिवसात होऊन जाईल. आणि म्हणजे गणपतीच्या ह्याच्या आधी तर पूर्ण काम झालंच पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला तर आणायचं शनिवार आणि रविवारी 2 दिवस सुट्टी आहे. त्या 2 दिवसामध्ये आम्हाला जेवढं पूर्ण करता येत आम्ही करू. तुला माहिती आहे मी ऑफिसला ॲडजस्ट करते सगळ्या गोष्टी ना विशाल. पण मग ह्या गोष्टी लवकर लागून पण असं झालं ना विशाल. ठीक आहे, होईल पण आम्ही करू 2 जण मिळून. दुसरं काय नाही, ऑफिस आहे ना हो त्याच्यामुळे. नाहीतर आणि असं वाटतं 1-2 तासात होऊन जाईल, 1-2 तासात होऊन जाईल, पण नाही होत 1-2 तासात. नाही होत, वेळ जातो या सगळ्या गोष्टींसाठी. चला